हॅलो मूवी लव्हर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आज आपण बघणार आहोत ड्रॅगनचं फर्स्ट ग्लिम्स. ड्रॅगन ही मूवी जर तुम्हाला माहिती नसेल कुणाची, तर मी तुम्हाला लक्षात करून देतो. ही मूवी आहे ज्युनियर NTR आणि प्रशांत नीलची. प्रशांत नील तेच डायरेक्टर आहेत ज्यांनी आपल्याला सलार KGF 1 KGF 2 सारखा एकदम खतरनाक मास मसालावाला मूवीज दिल्यात. आणि ही त्यांची आय थिंक 4th वाली मूवी आहे. आणि ही मूवी असणार आहे ज्युनियर NTR सोबत. आणि ह्या मूवीचा भरपूर सारे मीन्स NTR 31 हे असं काहीतरी नाव देऊ लागले याला. बट आज यांनी स्वतः रिव्हील केलं की मूवीचं नाव असणार आहे ड्रॅगन. आपल्याला ऑलरेडी एक यांचा ट्रॅक रेकॉर्ड माहिती आहे की यांनी KGF मध्ये आपल्या रॉकी भाईला मॉन्स्टरचं नाव दिलं होतं. त्यानंतर आपल्या प्रभासला त्यांनी काय नाव दिलं यार, काहीतरी नाव दिलं यांना. ड्रॅगन नाही, ड्रॅगन तर यांनी ह्याला दिलं. ओके, काहीतरी नाव दिलं त्यांना, मी विसरलो. जाऊ द्या, नाव दिलं त्यांनी. आणि आता यांनी दिलंय या मूवीला डायरेक्ट नाव दिलं तर ड्रॅगन नाव दिलंय. त्यांनी एक ग्लिम्स रिलीज केला आणि ते ग्लिम्स आहे टोटल 3.5 मिनिटाचा. 3.5 मिनिटाचा असल्याला ग्लिम्स का म्हणायला मला माहित नाही. एवढ्यात तर आपल्या रोहित शेट्टीचं पूर्ण एक ट्रेलर बनवून जाते. ओके, जोक ऐकला होता मी कुठेतरी, जाऊ द्या. हा बेकार जोक होता, मलाही माहिती. तर चला आपण काय करू माहिती का, ग्लिम्स बघू. आणि मी पूर्ण हेडफोन वगैरे लावून बघायलो, कारण यार प्रशांत नीलचं म्हणलं ना ते बॅकग्राऊंड म्युझिक ते ऐकायला म्हणजे येते. ओके, आपण सुरू करू ग्लिम्स कसं येते. तर 3, 2, 1 बघू आपण ग्लिम्स. गन्स, सुरुवात गन्स पासून. ब्रिटिश आए तो थे हिंदुस्तान की रुई, लोहे और मसालों के लिए, मगर 250 साल तक यहाँ रह जाने की वजह थी एक पौधा. काय? Came here for the opium poppy, which produces the most addictive substance in the world, heroin. माहिती आपल्याला. ये ओपियम सबसे ज्यादा उगता था 2 जगहों में, अफगानिस्तान और गोल्डन ट्रायंगल. अंग्रेजों ने इन जगहों पर कब्जा करके इस ओपियम ट्रेड का 95% कंट्रोल कर लिया. In 1947, when the British left India, they also left behind the most profitable business in the world. और तब ये कारोबार 2 हिस्सों में बट गया, अफगान ट्रेडिंग कंपनी और गोल्डन ट्रेडिंग कंपनी. अच्छा, तब शुरू हुए ये ओपियम वॉर्स. और तब पैदा हुए ये उग्रम. अच्छा, उग्रम पण डिरेक्ट केलेली. Genesis chapter 1, verse 1. On the first day, God created light. 1967. On the second day, Dada He created Sarkar. the sky and the water. तो है सरकार. On the third day, He created the land and the vegetation. And on the fourth day, He made the sun and the moon and the stars. On the fifth day, He created the creatures in the sea and the birds in the sky. On the sixth day, He made the animals and the humans. And on the seventh day, God rested. And then the devil was born. Devil. Luger, assassin in chief of the Ark. ट्रिगर दबा के अफसोस नहीं करता. किती जण मारलीत ते ना. NTR. लुक जरा. सोते वक्त सपने में उनकी शक्ल नहीं आती जिनको मारा है, सिर्फ उनकी आती है जो अभी तक बचे हैं. भटकते हुए भी मेरे सपनों में मत आ जाना. ड्रैगन. और मुझे
मुझे एक डाउट है जलील साहब, ये पौधा अफीम ज्यादा उगाता है या विलन? इस कहानी में तो सभी विलन है। लिखने वाला भी जानता है कि जब विलन के जुल्म बढ़ जाते हैं तो एक हीरो को मैदान में उतारना पड़ता है। इस बार वो कैरेक्टर आपका है, आपको ही रोकना है। अरे अकरा 6/2027. ओके, दिस इज द ट्रेलर ऑफ NTR's आणि प्रशांत नील यांच्या ड्रॅगनचं ट्रेलर्स मला सॉरी ग्लिम्स होतं हे एक. आणि या ग्लिम्समध्ये आपल्याला काय कळालं तर दोन कंपनीज आहेत, ज्या एक अफगाण ट्रेडर्सची आणि एक गोल्ड ट्रेडर्सची. ह्या दोन्ही पण ट्रेड काय करतात तर एक नशिला पदार्थाचं नाव आहे हिरोईन, अफीम, गांजा काय म्हणते त्याला, ते ट्रेड करते. आणि ह्या दोन्ही कंपनीजमध्येच असणाऱ्या वाटतं कहाणी आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त गोल्ड ट्रेडिंग कंपनीबद्दल कळालं आहे का, अफगाणबद्दल कळालं, पण दोन्ही वेगळ्या कंपनी फक्त कळालं की नेमकं कोण आहे तिथं. आणि जी आपली सलारसोबत सगळ्यात मोठी कंप्लेंट होती की सलारमध्ये एवढे सगळे कॅरेक्टर्स आहेत, त्यांचं नाव झालं हे झालं आपल्याला काय लक्षात राहत नव्हतं. त्यामुळे प्रशांत नील यांनी काय केलं, त्याला तुम्ही 1 वर्ष ऑलरेडी बाकी आहे मूवीला यायला, एक पूर्ण 6/2027 मध्ये येणार आहे मूवी. तर 1 वर्ष आधीच त्यांनी म्हणले की हे आमचे सगळे कॅरेक्टर आहेत, या सगळ्याचे नावं तुम्ही लक्षात करून ठेवा, हे कॅरेक्टर असणार आहेत मूवीमध्ये. बट आपल्याला फक्त एक अर्धे हाफच कॅरेक्टर दाखवले तर, कारण एका कंपनीचे अजून सगळे कॅरेक्टर्स त्यांना सांगणं हे करणं बाकी आहे अजून. मला वाटेल की मूवी भरपूर सारा पार्ट मूवीचा शूट झालाय, कारण मूवी एक फील होईल यार ती भरपूर सारी मूवी शूट झाली आहे. बट त्यांनी मला माहित नाही की त्यांनी काय विचार करून एवढ्या लांब अशी डेट केली त्यांना. कारण बघा ना 2027 मध्ये जूनचा महिना आहे, जून महिना 2027 मध्ये येणार आहे मूवी, त्यामुळे मूवी खूप लांबच आहे. आपण जे एक्सपेक्ट करतात तेच आहे या ग्लिम्समध्ये प्रशांत नील कडून. ते म्हणजे एक चांगला बॅकग्राऊंड स्कोर, एक नंबर 1 स्टोरी टेलिंग, भरपूर सारे कॅरेक्टर्सला एकाच मूवीमध्ये हँडल करणं, जे ते एकदम चांगल्या पद्धतीने करतात. आपण त्यांच्या मूवीजमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि बाकीचं झालं तर मेन येऊ आपण आता ज्युनियर NTRवर, ज्यांच्यावर ही मूवी आहेच. ज्युनियर NTRचं पूर्ण इंट्रोडक्शन पण एक असासीन म्हणून झालं, ते पण अफगाण असासीन. आणि एंट्रीमध्येच एक पूर्ण पहाड होता ज्यावर सगळीकडं पूर्ण लाश होती सगळे, आणि ज्युनियर NTR थांबले होते. आणि सेकंड लुक होता ते म्हणजे ते बनियान घालूनचा, आणि ते काहीतरी सिमिलर वाटायले सलारपासून. कारण सलारचा जर तुम्ही शेवट बघितला असेल तर त्यामध्ये माहिती आहे शेवटी प्रभास कोणत्या लुकमध्ये असते, ते सेमच लुक वाटू लागला. जर ज्युनियर NTRचा चेहरा काढून जर प्रभासचा जर चेहरा लावला तर कळणार नाही की ही ड्रॅगन मूवी आहे का सलारस मूवी चालू आहे. कारण दोघांचं एक कलर पॅलेट पण सेमच आहे, काय सीन पण ऑलमोस्ट सेमच वाटायला येतं. आय होप की दोन्ही मूवीज कनेक्टेड असावं. जर ह्या दोन्ही मूवीज कनेक्टेड असतील ना तर एक खतरनाक ते म्हणजे युनिवर्स असते ना हे बिल्ड करू शकते, ते एक खतरनाकवाला युनिवर्स. त्यामध्ये प्रभास पण, ज्युनियर NTR पण, रॉकी भाई तर आता काय येऊ शकत नाहीत ते, कारण रॉकी भाई तर KGF चॅप्टर 2 मध्येच निपटले त्याच वेळेस. आणि बॅकग्राऊंड स्कोअर टॉपचा एकदम नंबर 1. भरपूर सारे कॅरेक्टर्स ऑलरेडी आहेत मूवीमध्ये ह्या. आणि आपल्याला तर माहिती आहेच की अजून मूवीला टाईम आहे, त्यामुळे आपण हळूहळू करत ते कॅरेक्टर आपल्याला कळून जातील की कोण काय आहे ते, कोण कसं आहे ते. अजून कास्ट कोण आहे अजून तर हे माहीत नाही, पण यार एक मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की यार मूवीमध्ये अनिल कपूर पण असतील यार. कारण ड्रॅगनचं जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी आल्या की मूवी येणार आहे म्हणून, त्यावेळेसपासून फक्त आपल्या एवढं माहित होतं की प्रशांत नील आणि ज्युनियर NTR सोबत येऊन एक मूवी बनायले. तर बट ह्याच्यावर माहित नव्हतं मला की अनिल कपूर पण येतील. आणि ते ग्लिम्समध्ये सांगते की यू हॅव टू सेव्ह देम ऑल, म्हणजे अनिल कपूर हिरो आहेत का? म्हणजे आता बघा ना ह्या मूवीमध्ये तर सगळे विलनच वाटायलेत, हे पण विलन, आपले ज्युनियर NTR पण विलन वाटायला, सगळेच विलन वाटायले, अनिल कपूरच हिरो असेल काय माहिती आता. ओके, तुम्हाला काय वाटतंय ह्या माझ्या कॉन्स्पिरसी थिअरी बद्दल, तुम्हाला काय वाटतंय माझ्या कमेंट
कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. आणि ड्रॅगनच्या ग्लिम्सबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. विद्यार्थी बिंग जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या रिॲक्शन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रिॲक्शन करत राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.